हॅलो स्टुडंट्स, मी विद्या तवल. मी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ॲसिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे. फायनान्सचे सब्जेक्ट मी तिथे तुम्हाला शिकवते. अर्थात तुम्ही सगळेच जण मला ओळखता. एकंदरीत 25 तारखेला जो पेपर आहे मॅनेजरियल अकाउंटिंगचा, या पेपरच्या बाबतीत पेपर कसा सोडवायचा, पेपरचं स्वरूप कसं आहे, त्याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, या बाबतीत एक शंका म्हणा किंवा गोंधळ मुलांच्या मनामध्ये मला आढळला. तर त्या संदर्भातच मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवते आहे, ज्याच्यामध्ये मी पेपरचं स्वरूप कसं असेल, म्हणजे पेपर पॅटर्न कसा असेल, पेपरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, थेरटिकल पार्ट कसा असेल, आणि हे प्रॉब्लेम मी जे काही एक्झॅम्पल्स दाखवीन, हे एक्झॅम्पल शांतपणे समजून घेऊन तर तुम्ही तुमची अजून 1-2 एक्झॅम्पल्स पुस्तकातले थोडेसे सॉल्व केले तर ओव्हरऑल तुम्हाला या पेपरमध्ये पास होण्यासाठी जी तयारी म्हणता येईल आपल्याला, तर ती तुमची 100% होईल. आणि जर मनापासून हा 1 तासाचा जो काही वेळ लागेल या व्हिडिओला, हा व्यवस्थित तुम्ही समजून घेतलात, तर मी खात्रीशीर सांगू शकते, 100% सांगू शकते की तुम्ही ॲटलिस्ट 25 तारखेच्या पेपरमध्ये पासआउट व्यवस्थित व्हाल. तो पेपर तुमचा व्यवस्थितपणे क्लिअर होईल. तर या व्हिडिओची सुरुवात करताना मी तुम्हाला पेपरचा पॅटर्न कसा आहे तो एक्सप्लेन करेन, कोणत्या प्रश्नाला कसं वेटेज आहे आणि कशा पद्धतीने तो आपल्याला सॉल्व करता येईल याबद्दल मी एक्सप्लेन करते. आणि नंतर मी तुम्हाला प्रॉब्लेम्सही शिकवते, तेही तुम्ही समजून घ्या. सिम्पल, साध्या, सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व करताना जरी पूर्ण तुम्ही अटेम्प्ट नाही करू शकलात, पण जो काही तुमचा प्रयत्न असेल त्याच्या बेसिसवर तुम्हाला 10 पैकी 5 जरी मार्क मिळाले तर तेही तुम्हाला पासिंगसाठी सपोर्टिव्ह ठरतील. तर अशा पद्धतीने असा व्हिडिओ असणार आहे आपला हा. तर 1 तास हा मात्र तुम्हाला प्रामाणिकपणे द्यायचा आहे. विदाऊट म्हणजे एक सिरियस लेवलला नोटबुक आणि पेन घेऊन जर तुम्ही बसलात आणि पूर्ण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर 100% विषय सुटेल तुमचा. ठीक आहे, आता आपण पेपर पॅटर्न कसा आहे तिथून सुरुवात करूयात. तर हा जो पेपर तुमच्यासमोर आहे हा 2024 पॅटर्न मॅनेजरियल अकाउंटिंगचा प्रश्न आहे, पेपर आहे. जर या पेपरला नीट तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल साधारण 50 मार्कांचा हा पेपर. यामध्ये क्वेश्चन 10-10 मार्कांचे 5 प्रश्न आहेत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे पूर्णपणे थेरॅटिकल बेसिसवर प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, सॉल्व एनी 5 आउट ऑफ 8, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असे 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि 8 पैकी 5च सॉल्व करायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघताय की काही प्रश्नांना ऑप्शन्सही अवेलेबल आहेत. सो इथे आपण कोणताच रिस्क घ्यायची नाही, कोणताच चान्स घालवायचा नाही आहे आणि 5 प्रश्न परफेक्ट सोडवायचे आहेत. म्हणजे 8ही सोडवा, म्हणजे ॲटलिस्ट त्यातले 5 बरोबर येतील आणि प्रत्येकी 2 मार्क पूर्ण मिळतील आणि 10च्या 10 मार्क इथे तुम्हाला मिळवायचे आहेत. खूप सोपे प्रश्न असतात, म्हणजे काहींना ऑप्शन्स आहेत, काही शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, अगदी सोपे प्रश्न आहेत. त्यामुळे इथे कोणतीच चूक करायची नाही आणि पूर्ण मार्क इथे मिळवायचे आहेत. आणि बऱ्यापैकी पेपर चेकिंग करणारे जर व्यवस्थित तुम्ही लिहिलं असेल तर 10च्या 10 मार्क याला नक्की देतात. आता त्याच्यापुढे बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये नीट ऑब्झर्व करा, 3 प्रश्न आहेत. सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3, म्हणजे या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला 2 प्रश्न आणि वेटेज जर बघितलं तर प्रत्येक प्रश्नाला 5 मार्कांचं वेटेज आहे, 5 दुने 10. तर हे जे 3 प्रश्न आहेत, जर तुमचा सिलेबस जर तुम्ही ऑब्झर्व केलात ना, तर ओव्हरऑल सिलेबसचा ॲब्स्ट्रॅक्ट जर आपण घेतला ना, साधारण एक 10 ते 15 प्रश्न निघतील आणि त्या 10 ते 15 प्रश्नांपैकी 2 प्रश्न हमखास इथे पडतात. किमान 2 प्रश्न तर पडतील. मग जर तुम्ही ते 10-12 प्रश्न जे आहेत ते जर एकदम परफेक्ट करून ठेवले तर तुम्ही इथे प्रत्येक प्रश्नाला 5 पैकी 3 जरी मार्क मिळवले तर 3 आणि 3 6 मार्क तुम्हाला या क्वेश्चन नंबर 2 मध्ये मिळून जातील. साधारण एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिताना साधारण 1 ते 1.5 फुलस्केप सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही
1 ते 1.5 फुल स्केप लिहिलं तर 3-3.5 मार्क जनरली दिले जातात. 3 जरी पकडले तर 3 आणि 3 6 आणि वरच्या प्रश्नामध्ये मिळाले 10. म्हणजे टोटल तुम्हाला किती मार्क्स मिळतील इथपर्यंतच 16 मार्क आपण धरून चालू. म्हणजे आता 50 पैकी तुम्हाला 16 मार्क मिळालेले आहेत. तुम्हाला पासिंगसाठी 50 पैकी 20 मार्क गरजेचे आहेत. त्यातले 16 मार्कांची गरज तर तुमची इथपर्यंत पूर्ण झाली आहे. राहिला प्रश्न फक्त 4 मार्कांचा. अगदी पासिंग फक्त गाठण्याचा जरी प्रयत्न आपण गृहीत धरला तरी. तर आता याच्या पुढे मात्र क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 हे सगळे प्रॅक्टिकल बेस्ड प्रॉब्लेम आहेत. म्हणजेच तुम्हाला या प्रॉब्लेमचं ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. आपण कुठलंही फक्त वाचन करून हे सॉल्व करू शकत नाही, त्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर त्यासाठीच मी तुम्हाला हे प्रॉब्लेम काही त्यातले महत्त्वाचे सोपे आणि काही अंशी तुम्ही सॉल्व करू शकाल अशा पद्धतीने तुम्हाला मी ते शिकवणार आहे पुढे. तर काय आहे नेमकं ते बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3मध्ये हा आहे फायनल अकाउंटचा प्रश्न 10 मार्कांचा. आणि हा जो बीमध्ये दिसतोय हा आहे कॉस्टशीटचा प्रश्न. या दोन्हींपैकी तुम्हाला एकच सॉल्व करायचं आहे 10 मार्काला. तर आता फायनल अकाउंटच्या तुलनेने कॉस्टशीट ही कंपॅरेटिव्हली त्यातल्या त्यात थोडासा जमणारा प्रकार आहे. अगदी परफेक्ट जरी नाही सोडवता आलं तर 10 पैकी 4-5 मार्कांचं तर तुम्ही आरामात सोडवू शकाल, जे मी शिकवेन त्या बेसिसवर. सो आपण कॉस्टशीट इथे आपण शिकणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही 5 मार्क निदान मिळवू शकाल याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते, जर तुम्ही व्यवस्थित सगळं समजून घेतलं तर. कॉस्टशीट नंतर मी तुम्हाला शिकवेन. त्यानंतर आता पुढचा प्रकार टाईप जो आहे तो बघूयात. क्वेश्चन नंबर आता आपण आलेलो आहोत 4वर. क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला जो प्रश्न दिसतोय हा आहे मार्जिनल कॉस्टिंगचा प्रश्न. हा जो आहे तो फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहे. म्हणजे साधारण 4-5 प्रकारचे फॉर्म्युले तिथे वापरायचेत, सिम्पलचे फॉर्म्युले आहेत आणि त्याच्या बेसिसवर सोल्युशन तिथं तुम्हाला शो करायचं आहे. आता बघा कधी ना आपण प्रॉपर जरी नाही सोडवू शकलो पण निदान आपण फॉर्म्युले जरी परफेक्ट तिथे लिहिले तर निदान 2 मार्क तुम्हाला मिळून जातील. आणि त्यातल्या त्यात अजून थोडासा प्रयत्न केला आणि जितकं जमल तितकं सोडवलं तर 4-5 मार्क यामध्ये तुम्हाला सहजपणे मिळतील. आणि हाही मार्जिनल कॉस्टिंगचा प्रश्न मी तुम्हाला शिकवणार आहे. साधारण एखादा शिकवेन आणि 1-2 तुम्ही पुस्तकातले बघून जर थोडीशी प्रॅक्टिस केली तर मग हा प्रश्नही तुम्हाला सहजपणे सॉल्व करता येईल. आता ए आणि बीमध्ये तुम्हाला बजेटरी कंट्रोलचा प्रश्न दिसतोय. तर यामध्ये मार्जिनल कॉस्टिंग कंपॅरेटिव्हली सोपी आहे. पण बघा आता परीक्षेमध्ये कधी फॉर्मॅटमध्ये थोडा चेंज येतो, तर त्यामध्ये आपण काही करू शकत नाही. आणि आपल्याकडे वेळेअभावी फार तर 2 टाईपचे प्रॉब्लेम मी तुम्हाला शिकवेन, जेणेकरून तुम्हाला पासिंग सहजपणे तुम्ही मिळवू शकाल. तर मार्जिनल कॉस्टिंग मी इथे शिकवणार आहे. आणि आता बघा क्वेश्चन नंबर 5मध्ये हा जो प्रश्न आहे हा आहे मटेरियल कॉस्टिंगचा आणि त्याला पुन्हा एकदा मार्जिनल कॉस्टिंगच आलं आहे. म्हणजे जे वर मार्जिनल कॉस्टिंग होतं ना त्याच टॉपिकमधला पण थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे. जर मार्जिनल कॉस्टिंगला नीट समजून घेतलं तर दोन्हीकडे तुम्हाला अटेम्प्ट करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर काही पेपरमध्ये मार्जिनल कॉस्टिंगच येतं, म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला एकच सोडवायची गरज असते. पण या पेपरमध्ये तर दोन्हीकडे मार्जिनल कॉस्टिंग आलं आहे. तर मी तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंग शिकवलं आणि तुम्हाला दोन्हीकडे जर अशा पद्धतीचा प्रश्न आला आणि तो सोडवता आला तर अगदी तुम्ही सहजपणे संपूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकता. तर अशा प्रकारचा हा मॅनेजरियल अकाउंटिंगचा हा पेपर असणार आहे. तर आता याच्यानंतर मी तुम्हाला सुरुवात करणार आहे शिकवायला, ती म्हणजे कॉस्टशीट आणि नंतर मार्जिनल कॉस्टिंग. म्हणजे बघा क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्ही पाहिलं आपण काय बघितली होती थिअरी. इथे 10 मार्क मिळाले. क्वेश्चन नंबर 2मध्ये साधारण 10 पैकी 5-6 मार्क मिळाले. क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्ही जी कॉस्टशीट शिकणार आहात तिथून तुम्हाला 5-6 मार्क मिळाले. आणि क्वेश्चन नंबर 4मध्ये जे तुम्ही मार्जिनल कॉस्टिंग शिकणार आहात हे सॉल्व करून तुम्ही 5-6 मार्क मिळवले तर तुम्ही सहजपणे पास होऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, प्रॉब्लेम्स साधारण एक प्रश्न घेऊयात आणि तो कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला मी दाखवते.
प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपले 2026-27चे ॲडमिशन्स आता सुरू झालेले आहेत. जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग कंप्लीट आहेत, म्हणजे ऑलरेडी त्यांनी 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर त्यांना डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकतं. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांना नॉर्मली फर्स्ट इयरला ॲडमिशन 2 वर्षाचं MBA करण्यासाठी मिळू शकतं. तर आता ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. तुमच्या मित्रांपैकी, मित्रपरिवारापैकी कुणी ना कुणी CET दिलेलीच असेल, तर त्यांना आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही सांगू शकता. कारण पुण्यामध्ये युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची फी सगळ्यात कमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड आपलं कॉलेज आहे. तर मुलांची जी काही केअर आहे, तुमच्या सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन कशा पद्धतीने आपण करून घेतो आहे याची तर कल्पना तुम्हाला आहेच आहे. तर कृपा करून मी म्हणेन की तुम्ही काही सीट्स आता राहिलेल्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही मुलांना रिकमेंड करा. स्क्रीनवर जो नंबर तुमचा तुम्हाला दिसतो आहे, म्हणजे तो माझा पर्सनल नंबर आहे. माझं नाव विद्या तवल आहे. तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या मुलांना तसा रेफरन्स द्या आणि माझा नंबर त्यांना शेअर करा, किंवा डिरेक्टली माझ्याकडे त्यांचा नंबर द्या, जेणेकरून मी त्यांना कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन संदर्भात सगळी माहिती जी काही त्यांना हवी आहे ती सांगू शकेन. हे लक्षात ठेवा की फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर CET कंपल्सरी आहे. पण जर लॅटरल एंट्री असेल, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं, इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आहे, तर कुठल्याही प्रकारच्या एंट्रन्स एक्झामची त्यांना गरज नाही आहे. ते डायरेक्टली पण ॲडमिशन घेऊ शकतात. आपली फी पुण्यामध्ये सगळ्यात कमी आहे, हे तर तुम्हालाही माहिती आहे. तर फक्त 51,500 रुपये फी आहे. तर एवढ्या कमी फीजमध्ये सहजपणे आपण MBA करू शकतो. त्यातही तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्या कास्ट वाईज मिळू शकते. गर्ल्स स्कॉलरशिप आहे आता सुरू झालेली, त्यामुळे खास मुलींसाठी तर खूपच छान अशा या ऑफर्स असल्यासारखंच आहे. अगदीच मिनिमम फीमध्ये MBA सारखी मोठी डिग्री मिळवणं आता इतकं सोपं झालं आहे मुलींसाठी. तर याचा संपूर्णपणे नीट विचार करा आणि नक्की रेकमेंड करा आणि माझ्या नंबरला त्यांना रेफरन्स माझा नंबर द्या किंवा त्यांचे नंबर मला पाठवा. ठीक आहे? ओके, चला आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. आता क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 5मध्ये, कारण कधी ती 3मध्ये हा प्रश्न येऊ शकतो, कधी 5मध्ये येऊ शकतो. हा कॉस्टशीटचा प्रश्न आहे 10 मार्कांसाठी. तर मी तो सेपरेट मुद्दामच लिहिला आहे, जेणेकरून मला व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. तर प्रश्न कशा पद्धतीने असेल बघा. द फॉलोइंग फिगर्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड. ॲज ॲन अकाउंटंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉस्टशीट. म्हणजे यातून तुम्हाला कॉस्टशीट प्रिपेअर करायची हे क्लिअर झालं पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट ऑर लॉस तुम्हाला दाखवायचं आहे. तर एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा असतो ते मी तुम्हाला शॉर्ट पण अगदी सोप्या शब्दामध्ये सांगेन, जेणेकरून तुम्ही काही ना काही प्रिपरेशन तिथे एक्झाममध्ये करू शकाल. ठीक आहे? तर आता कॉस्टशीट कशी असते बघा. प्रश्न सोडवण्याआधी कॉस्टशीटचा फॉर्मॅट कसा असतो ते आपण समजून घेऊयात. कॉस्टशीटमध्ये समजा इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या कंपनीचं प्रोडक्शन करताय. तर प्रोडक्शन करताना प्राईम लेवलला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा नूडल्स बनवण्याची फॅक्टरी आहे तुमची, किंवा साबण बनवण्याची फॅक्टरी तुम्ही टाकलेली आहे, किंवा आपण विचारात घेऊ की वडापावचं तुम्ही शॉप सुरू केलेलं आहे, स्टॉल तुम्ही टाकलेला आहे. अशा वेळेला प्राईम लेवलला लागणारा जो खर्च आहे तो कोणता असणार आहे. तर 3 गोष्टी याच्यामध्ये असतात. फर्स्ट आहे रॉ मटेरियल, सेकंड आहे वेजेस बनवण्यासाठी लागणारा खर्च, आणि तिसरं आहे डायरेक्ट मटेरियल. या तिन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे प्राईम कॉस्ट असते. तर आता कॉस्टशीटचा फॉर्मॅट कसा असेल बघा. मी पहिल्यांदा फॉर्मॅट तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे? फॉर्मॅट समजल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. सगळ्यात आधी रॉ मटेरियल. रॉ मटेरियलमध्ये जर
प्रॉब्लेममध्ये त्यांनी रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल, जर असं काही दिलं नाही, रॉ मटेरियल दिलं तर डिरेक्टली लिहायचं आहे, पण जर ओपनिंग स्टॉक दिलेला असेल तर तुम्हाला इथे लिहावं लागेल ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल काय करावं लागेल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस करावं लागेल. पण नुसतंच जर तुम्हाला रॉ मटेरियल दिलं असेल तर काहीच प्रश्न नाही, तुम्ही ते डायरेक्टली घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस, दोन्ही एकच असतात. तर ही आहे पहिली फिगर तुमची, याच्यामध्ये तुमची ॲड होणारी फिगर, दुसरी डायरेक्ट वेजेस आणि तिसरी फिगर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं, तर जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये इन्क्ल्यूड होणाऱ्या गोष्टींची लिस्ट येईल. एक 10, 12, 15, 20 मे बी 15 ते 20 आयटम्स असतील, जे जर तुमच्या कॉस्टशीटच्या प्रश्नामध्ये असतील. म्हणजे ही जी लिस्ट आहे ना प्रश्नाची, क्वेश्चनची लिस्ट आहे, यामध्ये जर तो आयटम असेल तर तो या हेडिंग अंडर येईल. ठीक आहे. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये डायरेक्टली इन्क्ल्यूड होणारी ही गोष्ट आहे. तर ही अमाऊंट आपल्याला काय करायची, याच्यामध्ये ॲड करायची. या तिन्हींची टोटल म्हणजे तुमची असणार आहे प्राईम कॉस्ट. आता ही प्राईम कॉस्ट मी मुद्दाम बोल्डमध्ये म्हणा किंवा कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं आहे, कारण ही आपल्यासाठी महत्त्वाची आवश्यक फिगर आहे. तर या तिन्हींची टोटल इथे पण लिहिली आणि मग शेवटच्या कॉलममध्ये पुन्हा एकदा आपण ती रिपीट करणार आहोत. म्हणजे जसं हा फॉर्मॅट जो आहे 2 कॉलमनी बनवला जाणार आहे. तर एक इनर कॉलम आणि दुसरा असतो आउटर कॉलम. ठीक आहे. तर प्राईम कॉस्टची टोटल या तिन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे प्राईम कॉस्ट आहे. प्राईम लेवलला लागणारा खर्च प्रोडक्शनमध्ये. यामध्ये यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो फॅक्टरी ओव्हरहेड. म्हणजे फॅक्टरी लेवलला लागणारे खर्च यामध्ये तुम्ही इन्क्ल्यूड करणार आहात. हे आहे हेडिंग, याच्या अंडर सगळे फॅक्टरीचे खर्च इन्क्ल्यूड होतील. फॉर एक्झाम्पल समजा लाईटचा खर्च आहे, फॅक्टरीच्या वेजेसचा खर्च आहे, किंवा फॅक्टरीच्या प्लांटवर होणारा खर्च आहे, फॅक्टरीच्या मशीन्सवर होणारा खर्च आहे, फॅक्टरीच्या सुपरवायझरवर होणारी सॅलरीचा खर्च आहे. तर हे सगळे फॅक्टरी रिलेटेड जे कंटेंट्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे तुम्ही कुठे लिहिणार आहात, कंटेंट इथे आणि त्याची अमाऊंट इकडे, आणि मग त्याची टोटल तुम्हाला इथे मिळेल. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्याची टोटल जी आलेली आहे ती आपण इथे लिहिणार आहोत. म्हणजे टोटल ऑफ इथे आपण लिहू शकतो टोटल ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड, सगळ्या ओव्हरहेडची टोटल. तुम्हाला प्राईम कॉस्टमध्ये ही अमाऊंट काय करायची, ॲड करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी मिळेल फिगर याला म्हणायचं आहे फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट याला आपण म्हणूयात. हे मी पुन्हा जसं प्राईम कॉस्ट ही मेन फिगर होती तशी ही फॅक्टरी कॉस्ट आहे. प्राईम कॉस्टमध्ये टोटल ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड घेतल्यानंतर ॲड केल्यानंतर मिळालेली आत्तापर्यंतच्या टप्प्यामध्ये झालेला आपला खर्च आपल्याला या फिगर्सच्या रूपात मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण फॅक्टरी ओव्हरहेड जे हेडिंग दिलं होतं तसंच आता आपण ॲडची साईन करून इथे ओव्हरहेडमध्ये लिहिणार आहोत ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड तुमच्या लक्षात आलंच असेल की आता फॅक्टरीनंतर जे जे कंटेंट तुमचे ऑफिसमध्ये खर्च होतात, जसं प्रिंटिंग अँड स्टेशनरी आलं, टॅक्सेस आलं, त्याच्यानंतर ऑफिसच्या लोकांची सॅलरी आली, ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस कोणतेही असू शकतात, सगळा ऑफिस लेवलला झालेला खर्च कंटेंट इथे आणि त्याच्या जे काही अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंट कॉलमला. इथे जशा फॅक्टरीच्या होत्या सेम तशाच इथे आपल्याला मिळतील. कशाच्या? ऑफिसच्या किंवा ॲडमिनिस्ट्रेशनच्या.
आता याची टोटल आपल्याला याच्यासारखीच घ्यायची आहे, कुठे इथे. याला नाव द्यायचं आहे टोटल ऑफ ऑफिस ओव्हरहेड. इथे त्याची टोटल तुम्ही लिहिणार. त्यानंतर फॅक्टरी कॉस्टमध्ये ही अमाऊंट तुम्ही काय करणार आहात, इन्क्ल्यूड करणार आहात, ॲड करणार आहात. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक मेन फिगर इथं मिळवणार. पुन्हा एकदा याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. आता इथे अजून आपला जो काय म्हणतात त्याला प्रोसेसचा विषय संपलेला नाही आहे. याच्यानंतर पुढे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण जाऊयात. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे सेलिंग अँड, ॲडचं साईन करायचं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ठीक आहे, हे आहे हेडिंग. आता याच्यामध्ये पण तुम्ही इनर आणि आउटर कॉलम अर्थातच फॉर्मॅट आपण कॅरी फॉरवर्डच केलेला आहे, तर इथेही तशाच पद्धतीने येईल. आता इथे तुमचं प्रोडक्शन रेडी झाल्यानंतर ऑफिसनंतर आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या कंपनीमध्ये होत असतात. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या हेडिंग अंडर सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनसाठी झालेले खर्च, फॉर एक्झाम्पल कमिशन टू सेल्समन किंवा सॅलरी टू सेल्समन, डिलिव्हरी व्हॅनचा एक्सपेन्सेस आला किंवा ॲडव्हर्टायझिंगचा खर्च आला, हा सगळा जो आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या हेडिंग अंडर आला पाहिजे. या सगळ्या आयटम्सची जी फिगर आहे ती तुम्ही इनर कॉलमला लिहिणार आणि अर्थात याची तुम्ही काय घेणार, टोटल घेणार, टोटल ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. बरोबर. आता याची जी टोटल मिळणार आहे ती तुम्ही मागच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करणार आणि मग तुम्हाला मिळणार टोटल कॉस्ट. इथे तुम्हाला परत फायनल फिगर मिळणार आहे टोटल कॉस्ट. क्लिअर. आता या टोटल कॉस्टच्या नंतर आपण शेवटी लिहिणार आहोत इथे सेल्स. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेल्स दिलेले असतील तर ती सेल्सची फिगर तुम्ही इथे लिहिणार आणि टोटल कॉस्ट आणि सेल्समधला जो डिफरन्स आहे तो तुम्ही आयदर प्रॉफिट किंवा लॉस इथे मध्ये लिहिणार आहात. ठीक आहे. आणि ही झाली तुमची सेल्सची फिगर. म्हणजे टोटल कॉस्ट जर मोठी असेल आणि सेल जर लहान असेल तर इथे लॉस येणार आहे. टोटल कॉस्ट जर लहान आहे आणि सेल जर मोठा आहे तर ऑफकोर्स इथे मध्ये प्रॉफिट येणार आहे. तर हा डिफरन्स, या दोन्हींचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला बरोबर मध्ये टाकायचा आहे. ही झाली तुमची कॉस्टशीट. आय होप तुम्हाला कॉस्टशीटचा फॉर्मॅट जो आहे तो समजलेला आहे. तर आता याच्या बेसिसवर आपण काय करणार आहोत, हा प्रॉब्लेम जो आहे आपला तो आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर हा आहे तुमचा पूर्ण कॉस्टशीटचा फॉर्मॅट. पाहिजे तर एकदा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट जास्त व्यवस्थितपणे क्लिअर होऊन जाईल. तर आता आपण या फॉर्मॅटच्या बेसिसवर जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व करायचा ते पाहूयात. आता ज्या वेळेला तुमच्यासमोर अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेत येणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला डिसाईड करावं लागेल की कोणता आयटम कोणत्या हेडिंग अंडर जाणार आहे. त्यासाठी पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलने तुम्हाला काय करावं लागणार आहे, मार्क करावं लागणार की कोणता आयटम कुठे जाणार. आता बघा सिम्पल प्रॉब्लेम आहे हा, मुद्दामच सिम्पल प्रॉब्लेम तुम्हाला दाखवते, पण परीक्षेतही याच्यापेक्षा फार काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम जनरली येत नाही. आता बघा डायरेक्ट मटेरियल आपल्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल डायरेक्ट मटेरियल म्हणजेच डायरेक्ट रॉ मटेरियल आहे हे. तर डायरेक्ट मटेरियल कुठे येतं, प्राईम कॉस्टमध्ये येतं. प्राईम कॉस्ट मी इथे पेन्सिलीने किंवा मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी रेड पेनाने दाखवते आहे. तर तुम्ही तिथे पेन्सिलीने मार्किंग करू शकता क्वेश्चन पेपरवर. शक्यतो क्वेश्चन पेपरवर काही लिहिणं अलाउड नसतं, पण अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकता.
त्यानंतर डायरेक्ट वेजेससुद्धा कुठे येऊ शकतं, प्राईम कॉस्टमध्येच येणार आहे. त्याच्यानंतर फॅक्टरी रेंट ऑफकोर्स कुठे येणार, फॅक्टरीमध्ये येणार. ऑफिस रेंट ऑफकोर्स कुठे येणार, ऑफिसमध्ये येणार. प्लांट डेप्रिसिएशन, प्लांट हा कुठे सेट असतो, फॅक्टरीमध्ये सेट असतो. त्याचं डेप्रिसिएशन पण कन्सिडर झालं पाहिजे कुठे, फॅक्टरीमध्येच कन्सिडर झालं पाहिजे. सो प्लांट डेप्रिसिएशन आपण फॅक्टरीमध्ये टाकणार आहोत. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी शब्दातच क्लिअर आहे, आपल्याला ते फॅक्टरीमध्येच टाकावं लागेल. फॅक्टरी हिटिंग अँड लाईटिंग हा सुद्धा कंटेंट फॅक्टरीमध्ये जाईल. प्लांट रिपेअर ऑफकोर्स फॅक्टरी. ऑफिस सॅलरी हे ऑफिसमध्ये जाईल. डायरेक्टर रेम्युनरेशन, डायरेक्टर्सचं रेम्युनरेशन कुठे गेलं पाहिजे, डायरेक्टर्स कुठे बसतात, ऑफिसमध्ये. सो ऑफिस. टेलिफोन अँड पोस्टेज, टेलिफोन अँड पोस्टेज हे सगळे खर्च ॲडमिनिस्ट्रेशनचे मानले जातात. सो हा पण खर्च आपण ऑफिसमध्ये टाकूयात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेशन एकच आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेससुद्धा ऑफिसमध्ये. सेल्समन सॅलरी हे जाणार सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड अंडर. ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, कारण हे सगळे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. शोरूम रेंटसुद्धा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये जाईल. आणि सेल्स तर सगळ्यात शेवटी येतो. कॉस्ट आणि सेल्समधला आपण डिफरन्स काढून प्रॉफिट आणि लॉस डिसाईड करतो. ठीक आहे, समजलं आहे आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा बघा. हा प्रश्न आपला समोर असणार आहे एक्झाममध्येही. तुम्ही अशा पद्धतीने सुरुवातीला ते डिसाईड करून घेणार आहात. कारण जर डिसाईड नाही झालं तर मग काय होईल, एखादा कंटेंट सुटू शकतो आणि तो सुटला मग त्याच्यानंतर तो परत मध्ये इन्क्लूड करणं थोडंसं अवघड होईल, मग ती खाडाखोड. सो आधी हे डिसाईड करून घेणं कधी बेटर आहे. तर आता याच्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा बघा. तुम्ही हा प्रॉब्लेमचा देखील स्क्रीनशॉट काढू शकता, जेणेकरून सोल्युशनकडे तुम्ही पूर्णपणे फोकस देऊ शकाल. याच्यानंतर बघा आपण कॉस्टशीट सॉल्व करणार आहोत. कॉस्टशीटमध्ये तुम्हाला शेवटी अशा पद्धतीच्या 2 इनर आणि आउटर कॉलम्स काढायचे आहेत. वर तुम्ही हेडिंग देऊ शकता. या हेडिंगला आपण कंपनीचं इन द बुक्स ऑफ जी कुठली कंपनी आहे XYZ. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपण XYZ नाव दिलं. सो XYZ लिमिटेड. याच्यामध्ये आपण वर देऊयात कॉस्टशीट. ठीक आहे. हे पर्टिक्युलर अमाऊंट अँड अमाऊंट, इनर कॉलम आणि हा आउटर कॉलम आहे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला प्राईम कॉस्टसाठी कंटेंट घ्यायचे आहेत. जर प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये प्राईम कॉस्टमध्ये 1 and 2 ह्या 2च गोष्टी, डायरेक्ट एक्सपेन्सेसचा कंटेंट यामध्ये दिसत नाही आहे. तो असू शकला असता बट या प्रॉब्लेममध्ये नाही आहे. सो आता आपण इथे त्यातही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट मटेरियलचं ओपनिंग आणि क्लोजिंग जर असतं तर ओपनिंग घ्यायचं, त्यातून क्लोजिंग मायनस करायचं, म्हणजे कन्झम्पशन एक्झॅक्टली सापडतं आपल्याला. आणि त्यानंतर डायरेक्ट मटेरियलची कॉस्ट आपल्याला मिळाल्यासारखी असते, मग त्यामध्ये वेजेस ॲड करायचे असतात. तर आता इथे डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे तर आपण डायरेक्ट मटेरियल हे डायरेक्टली घेऊन टाकू शकतो. हे आहे डायरेक्ट मटेरियल. अमाऊंट आहे 57,000. यामध्ये ॲड होईल डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस. प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट वेजेस शब्द आहे, तर जो काही प्रश्न शब्द असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 28,500. डायरेक्ट एक्सपेन्सेस इथे टाकले असते जर एखादा जरी कंटेंट तसा रिलेटेड मला सापडला असता. तर कोणता कंटेंट, तर मी तुम्हाला म्हटलं आहे गुगलवर तुम्ही शोधला की डायरेक्ट कॉस्टशीटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येणारे कंटेंट, तर तुम्हाला ती आरामात लिस्ट सापडेल. ज्याच्यामध्ये डिरेक्टली काय म्हणता येईल आपल्याला, प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व असलेले खर्च असतात ते तुम्हाला त्याची लिस्ट सापडून देईल. तर आता इथे ह्या प्रॉब्लेममध्ये तसा काहीच विषय नाही आहे. सो आपण या दोन्हीचीच अमाऊंट
टोटलमध्ये प्राईम कॉस्टमध्ये घेणार आहोत. याची टोटल किती येते बघा, 57,028,500 म्हणजे 85,500 ही झाली आपली प्राईम कॉस्ट. मी तिथेही लिहिली आहे आणि मुद्दाम मी आपल्या समजण्यासाठी पुन्हा, कारण ही आपली मेन फिगर आहे, आउटर कॉलमला लिहिली आहे आणि याला नाव देते मी प्राईम कॉस्ट. ही प्राईम कॉस्ट मुद्दाम कॅपिटलमध्ये लिहिली आहे कारण ही आपल्याला टार्गेटेड अमाऊंट आहे, ही आपल्याला शोधायला लावली आहे त्यांनी. प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं त्यांनी क्लिअर मेन्शन केलं होतं प्राईम कॉस्ट तुम्हाला शोधायची आहे. प्राईम कॉस्ट झाल्यानंतर आपल्याला हेडिंग द्यायचं आहे फॅक्टरी ओव्हरहेड. याला डॅश करू शकता, पाहिजे तर याला एक हेडिंग म्हणून अंडरलाईन पण देऊ शकता. आता एफ 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 जिथं लिहिलं ना आपण आधीच डिसाईड केलेलं आहे. सो जिथं जिथं एफ लिहिलं आहे ते सगळे कंटेंट इथं उतरवून काढायचे आहेत आपल्याला. दॅट्स इट. सी, इथे फॅक्टरी रेंट आहे, प्लांट डेप्रिसिएशन आहे, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी आहे, फॅक्टरी हीटिंग अँड लाईटिंग आहे आणि प्लांट रिपेअर आहेत. ह्या 5 कंटेंट माझ्या मते फक्त आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे, तर फॅक्टरी रेंटपासून मी सुरुवात करते. फर्स्ट आहे फॅक्टरी रेंट. किती अमाऊंट आहे फॅक्टरी रेंटची आपल्याकडे? 2,500 आहे. त्यानंतर मग मध्ये ऑफिस आलं आहे ते नाही घ्यायचं, एफ एफवाले कंटेंट घ्यायचे फक्त. मग घ्यायचं प्लांट डेप्रिसिएशन. प्लांट डेप्रिसिएशन 1,250 रुपये. मग परत काय आलं नंतर फॅक्टरी मॅनेजर सॅलरी. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, फॅक्टरी मॅनेजरची सॅलरी देखील इथेच येणार आहे. ती अमाऊंट आहे 2,000 रुपये. त्यानंतर आहे फॅक्टरी हीटिंग अँड लाईटिंग. ती अमाऊंट आहे 400. आणि प्लांट रिपेअरिंग जी काय आहे ती आहे 1,000. एवढेच कंटेंट मला एफ एफ एफवाले दिसत आहेत. करेक्ट. सी, 1 2 3 4 आणि 5 एवढेच कंटेंट दिसले. सो मी तेवढी कंटेंट इथे घेतली आणि आता मी त्याची टोटल इथे मांडणार आहे. तर या सगळ्या अमाऊंट्सची जी टोटल आहे ती आहे 92 नाही, याची टोटल आपल्याला करावी लागेल 2,000, 3,000, 750, 4,750, 5,750, 6,750 आणि 7,150. 7,150 ही आली आपली फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल. 85,500 ही जी प्राईम कॉस्ट आहे त्यामध्ये ही अमाऊंट काय करायची आपल्याला ॲड करायची. मग आपल्याला मिळेल 92,650. याला मी बॉक्स केला आणि याला मी नाव देणार आहे फॅक्टरी कॉस्ट. याला नाव देणार, वर्क कॉस्ट पण म्हणतात याला आणि फॅक्टरी कॉस्ट पण म्हणतात याला, बरं का. म्हणजे क्वेश्चन जर याच्यात आला पेपरमध्ये, जर वर्क शब्द आला तर तुम्ही क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला, वर्क कॉस्ट और फॅक्टरी कॉस्ट इज सेम. तर आता फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर तुम्हाला मिळालेली आहे फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. आता हेडिंग द्यायचं आहे ऑफिस और ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. ठीक आहे. आता ओ जिथं लिहिलं होतं ना आपण सगळ्या ठिकाणी, सगळ्या ऑफिसचे कंटेंट उचलायचे आणि ते इथे टाकून द्यायचे. बघा, ऑफिस रेंट 500. पहिला कंटेंट आहे ऑफिस रेंट जो आहे 500 रुपये. मग बघा इथून डायरेक्टली इथे ऑफिस सॅलरी 1,600 रुपये. ऑफिस सॅलरी 1,600 रुपये. त्यानंतर आहे डायरेक्टर रेम्युनरेशन. डायरेक्टर्स रेम्युनरेशन
अमाऊंट आहे 1500 रुपये. अजून टेलिफोन अँड पोस्टेज 200 रुपये. टेलिफोन अँड पोस्टेज किती रुपये? 200 रुपीज. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिसचाच खर्च आहे, कारण ओ लिहिलं आहे आपण तिथे 100. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हर चार्जेस दिलेत त्यांनी इथे, ती अमाऊंट आहे 150. बस आपले ऑफिसचे चार्जेस जे ते इथे संपलेले आहेत. याची टोटल आपण आता करूयात. 2100, त्यानंतर 3100, 3600, 3700, 800, 3900, 4050 याची टोटल दिसते इथे. याला नाव देणार आहोत आपण टोटल ऑफ, जसं इथेही नाव द्यायचं राहिलं आपलं, टोटल ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. तसंच इथे नाव देऊया टोटल ऑफ ऑफिस ओव्हरहेड. 92,650 92,650 मध्ये हे 4,050 रुपीज काय करायचे आहेत आपल्याला ॲड करायचे आहेत. मग इथे जी फिगर तुम्हाला मिळणार आहे हिला आपण नाव देणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. तर आता 92,650 मध्ये जर बघितलं 4,050 रुपीज जर आपण ॲड केले तर आपल्याला किती मिळतील? तर ती फिगर मला इथे दिसतीये 96,700. 96,700 आपल्याला काय मिळाले? कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचे मिळालेले आहेत. ठीक आहे, कळते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथपर्यंतचा प्रॉब्लेम क्लिअर आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळाले आपल्याला 96,700. इथं प्रॉब्लेम अजून संपलेला नाही आहे आपला. आपण हा पुढच्या पानावर आता कॅरी फॉरवर्ड करू. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर हेडिंग देणार आहोत आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. हेडिंग देते मी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. याला आपण पाहिजे तर अंडरलाईन करू शकतो डॅश, पण आपल्याला इनर आणि आउटर कॉलम लागणार आहेत. आता मला असं वाटत नाही की आपल्याला पूर्ण पेज लागेल, थोडासा भाग आपल्याला इथे लागेल आता. सो बघू आपण त्याप्रमाणे करू. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जिथं जिथं एस डी लिहिलेलं आहे तेवढे कंटेंट घ्यायचे. आता वर तर कुठे नाही आहेत, शेवटचे 3च कंटेंट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये येणार आहेत. सगळ्यात पहिलं आहे सेल्समन्स सॅलरी. अमाऊंट आहे किती? 2,500 रुपये. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट ती दिसती आपल्याला 1,500 रुपये. आणि शोरूम रेंट आहे. शोरूम रेंट 500 रुपयांचं. बस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये एवढे 3च खर्च दिसत आहेत. तिन्हीची ॲडिशन करा. 2,500 आणि हे 2,000 म्हणजे 4,500ची टोटल ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ठीक आहे. आता आपल्याला मागच्या फिगरमध्ये, म्हणजेच आपली जी मागची फिगर होती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ती होती 96,700. त्याच्यामध्ये 4,500 काय करायचेत? ॲड करायचेत. आणि ती जी फिगर येईल याला म्हणायचं आपल्याला टोटल कॉस्ट. मी सगळ्या महत्त्वाच्या ज्या फिगर्स आहेत त्या कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेल्या आहेत. तर टोटल कॉस्ट आपली आलेली आहे आत्ताची 96,700 मध्ये 4,500 जर आपण ॲड केले तर आपल्याला फिगर मिळते 1,01,200.
1200 ही आपल्याला मिळालेली आहे टोटल कॉस्ट. आता प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तुम्ही, क्वेश्चनमध्ये पुन्हा एकदा बघा, सगळ्यात शेवटी दिलेत 1,16,000 आपल्याला सेल्स दिलेलेत. आता आपल्या फॉर्मॅटप्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे खाली लिहायचे आहेत, काय लिहायचेत, सेल्स, बरोबर. आणि ह्या दोन्हींचा जो डिफरन्स आहे 1,16,000 त्यांनी आपल्याला रेडी फिगर दिलेली आहे. या दोन्हींचा डिफरन्स जो असेल तो मध्ये असेल. आता टोटल कॉस्ट जर 1,01,200 आहे आणि सेल्स जर 1,16,000 आहेत तर ऑफकोर्स कंपनीला काय झाला आहे, प्रॉफिट झालेला आहे. सो प्रॉफिट आपल्याला मध्ये मेन्शन करायचं आहे. या अमाऊंटमधून 1,16,000तून 1,01,200 आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. म्हणजे आपल्याला फिगर मिळणार आहे 14,800. हा झाला आपला प्रॉफिट. आणि इथे हा तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो संपलेला आहे. क्लिअर. तर अशा पद्धतीने कॉस्टशीट जर तुम्ही प्रॉपर सोडवली तर 10 पैकी 10 मार्क देखील या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सहजपणे मिळू शकतात. तुम्हाला मी शेजारी ठेवून दाखवते पेज फाडून प्रॉपर सी. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला इथे बघायला मिळतोय. तुम्ही प्रश्नाचाही स्क्रीनशॉट काढला असेल तर क्वेश्चन आणि हे आहे आन्सर. अशा पद्धतीने प्रेझेंटेशन जर क्लिअर, स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने मांडलं तर 10 पैकी 10 मार्कही मिळू शकतात. थोड्या फिगर्स जर नीचे ऊपर झाल्या, खालीवर झाल्या आपल्या, तरीही तुम्ही फॉर्मॅट फॉलो केला आहे तर तुम्हाला स्टेप्स वाईज पण मार्क मिळू शकतात. सो तुम्ही तुमचा प्रयत्न इथे लावायचा आणि पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. इथे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 या दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी येणारा हा प्रश्न आहे मार्जिनल कॉस्टिंगचा. बघा, मार्जिनल कॉस्टिंग याच्यामध्ये 5 प्रकारचे फॉर्म्युले असतात. ते तुम्ही वापरून याचं सोल्युशन काढायचं असतं. 10 मार्काला प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक फॉर्म्युलाला 2-2 मार्क तुम्हाला इथे मिळणार आहेत. खूप इझी प्रश्न आहे, फक्त समजून घेऊयात प्रश्न कसा आहे. प्रश्न दिला आहे, फॉलोइंग डेटा आर गिवन. सेलिंग प्राईस पर युनिट 40 रुपये, 40 रुपीज सेलिंग प्राईस, म्हणजे त्यांनी बनवलेलं जे काही युनिट आहे ते 40 रुपयाला ते विकतात. त्याची मार्जिनल कॉस्ट म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट ही 24 रुपीज आहे. व्हेरिएबल कॉस्टचा अर्थ आहे त्यावर होणारा खर्च, प्रोडक्शनसाठी लागणारा खर्च ओव्हरऑल 24 रुपये लागतो. आणि फिक्स्ड कॉस्ट 16,000. आता वरचे दोन जे आहेत ते पर युनिट वाईज रेट दिलेले आहेत. 16,000 ही अमाऊंट ओव्हरऑल एक्सपेन्सेस आहेत त्यांचे फिक्स्ड लेवलला होणारे. तर एवढ्याच फक्त इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपल्याला हे 5 फॉर्म्युले यूज करून आन्सर्स काढायचे आहेत. सगळ्यात आधी आहे PV रेशो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. त्याच्यानंतर BEP म्हणजे ब्रेक इवन पॉईंट इन रुपीज पण काढायचं आहे, ब्रेक इवन पॉईंट इन युनिट्स पण काढायचं आहे. त्यानंतर ही जर बिझनेसची सिच्युएशन असेल तर सेल्स किती करावा लागेल टू अर्न प्रॉफिट 2,000. आणि त्याच्या विरुद्ध प्रश्न आहे, प्रॉफिट किती मिळेल वेन सेल्स आर ₹60,000. इतका सिंपल सोपा प्रश्न आणि आउट ऑफ मार्क देणारा हा प्रश्न आहे. तर कसा सोडवायचा बघा. सगळ्यात आधी आपल्याला PV रेशो काढावा लागणार आहे, त्याच्या बेसिसवरच पुढचं सगळं निघेल. पण PV रेशो जरी काढायला दिला असेल तरीही आपण त्याच्या आधीची एक स्टेप करणार आहोत, ती आहे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन काढून घेऊयात. कॉन्ट्रीब्युशन काढल्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी सोप्या होतील. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस व्हेरिएबल. प्रॉब्लेममध्ये बघा सेल किती आहे 40 रुपये आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे 24 रुपये, म्हणजे 40 मायनस 24 इथे मिळाला आपल्याला कॉन्ट्रीब्युशन किती 16. प्रत्येक तुमच्या आन्सरला बॉक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं आन्सर जे आहे ते तपासणाऱ्याला हायलाईट होईल, त्यांचं काम सोपं होईल. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला म्हणजेच जो आपल्याला विचारला गेलेला फॉर्म्युला आहे PV रेशो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो.
फॉर्म्युला आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. कॉन्ट्रीब्युशन किती होतं वर काढलं आपण 16 रुपये काढलं आहे. आपला सेल आहे 40 रुपये आणि इंटू 100. याचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही केलं तर याचं उत्तर येत आहे 40. 100ने मल्टिप्लाय केलं आपलं उत्तर पर्सेंटेजमध्येच येतं 40%. 2 मार्क इथं तुम्हाला मिळतात. खूप इझी सोपा प्रश्न बऱ्यापैकी येतो. फार काही कॉम्प्लिकेशन यामध्ये येत नाही. आधी कॉन्ट्रीब्युशन काढलं, मग आपण काढला पी व्ही रेशो 40%. आता प्रश्न तिसरा यामध्ये त्यांनी विचारलेला आहे आपल्याला BEP इन रुपीज. ब्रेक इवन पॉईंट याला म्हणतात. ब्रेक इवन पॉईंट म्हणजेच असा पॉईंट जिथं कंपनीला नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे एक अशा स्टेजला कंपनी आली की जिथं आता लॉसचं मार्जिन संपलं आहे आणि आता यापुढे सुरू झाला तर तो होणार आहे प्रॉफिट. तर हा पॉईंट कुठे आहे, कुठल्या लेवलपर्यंत सेल झाला पाहिजे रुपीजमध्ये, जेणेकरून त्याच्या पुढे जो एरिया सुरू होणार आहे तो प्रॉफिटचा सुरू होईल. तर ब्रेक इवन पॉईंटचा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. फॉर्म्युला आहे ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. प्रॉब्लेममध्ये फिक्स्ड कॉस्ट 16,000 तुम्हाला दिलेली आहे. पी व्ही रेशो आपण 40% काढलेला आहे. 16,000 डिवायडेड बाय 40%. सिम्पल आहे उत्तर. ते आलेलं आहे 40,000. म्हणजे 40,000चा सेल केल्यानंतर तुम्ही नो प्रॉफिट नो लॉसच्या झोनमध्ये येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रेक इवन पॉईंट BEP इन युनिट्स. अतिशय सोपं आहे ते पण. फक्त पी व्ही रेशोच्या जागी कॉन्ट्रीब्युशन टाकायचं आहे. फिक्स्ड कॉस्ट जशीच्या तशी येईल आणि कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन. फिक्स्ड कॉस्ट आहे आपली किती प्रॉब्लेममध्ये दिलेली 16,000 जशीच्या तशी, डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन आपण सुरुवातीला काढले 16 रुपये, ते आपण इथे मांडू शकतो. म्हणजेच इथे 16,000 डिवायडेड बाय 16 म्हणजे उत्तर आलं 1,000. युनिट्स जेव्हा तुम्ही सेल कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही त्या पॉईंटला तुम्ही BEPवर आलेला आहात, नो प्रॉफिट नो लॉसच्या झोनमध्ये आलेला आहात. पी व्ही रेशो काढला, ब्रेक इवन पॉईंट काढला आणि BEP इन युनिट्स पण काढलं. ब्रेक इवन पॉईंट इन युनिट्स. चौथा प्रश्न, चौथा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे बघा. मी चौथा आणि पाचवा इथेच दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून एका पेजमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. यामध्ये प्रश्न बघा, सेल्स टू अर्न प्रॉफिट रुपीज 2,000. 2,000 रुपये कमवण्यासाठी किती सेल करावा लागेल, याला म्हणतात रिक्वायर्ड सेल्सचा फॉर्म्युला. म्हणजे रिक्वायर्ड सेल्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे याचा, फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. थोडंसं अक्षर मी बारीक काढलं इथे, पण आय होप तुम्हाला समजेल. फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. फिक्स्ड कॉस्ट आपली प्रॉब्लेममध्ये दिली आहे क्वेश्चनमध्ये 16,000. इथून घेते 16,000 प्लस डिझायर प्रॉफिट म्हणजे प्रश्नात दिलेला डिझायर प्रॉफिट हा कमवायचा आहे ना तुम्हाला, म्हणजे तो आला 2,000 डिवायडेड बाय पी व्ही रेशो आपला 40% फिक्स आहे. बरोबर ना, 40% आपण काढलेला फिक्स्ड आहे. 16,000 आणि 2 किती 18,000 डिवायडेड बाय 40%. 18,000 डिवायडेड बाय 40% जर घेतलं तर उत्तर आलं तुमचं, फायनल आन्सर आलं आहे 45
1000 म्हणजे जर तुम्हाला 2000 कमवायचे असतील तर तुम्हाला किती सेल करावा लागेल? 45,000चा सेल रिक्वायर्ड आहे, तेव्हा तुम्ही 2000चा प्रॉफिट कमवू शकता. ठीक आहे. आता लास्ट शेवटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट ॲट सेल ₹60,000 म्हणजे बरोबर याच्या अपोजिट आहे की 60,000 जर सेल झाला तर तुम्ही किती प्रॉफिट कमवाल. तर डिझायर ह्याच फॉर्म्युल्याला ॲक्च्युली उलटं केलेलं आहे, पण तरी पण आपण डिझायर प्रॉफिटचा फॉर्म्युला इथे बघूया. डिझायर प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो, सेल्स इंटू पी व्ही रेशो, आणि याच्यातून तुम्हाला मायनस करायचं आहे फिक्स्ड कॉस्ट. सेल्स म्हणजे जो त्यांनी सांगितलेला सेल आहे प्रॉब्लेममध्ये, म्हणजे इथे आला 60,000 सेल मल्टिप्लाय बाय 40% ब्रॅकेट कंप्लीट, आणि यातून आपल्याला फिक्स्ड कॉस्ट काय करायची आहे? लेस करायची. फिक्स्ड कॉस्ट लेस करून टाका. 60,000 मल्टिप्लाय बाय 40% मायनस फिक्स्ड कॉस्ट आहे आपली 16,000. फिक्स्ड कॉस्ट न लिहिता आपण 16,000 लिहून टाकूयात. म्हणजे याचं फायनल आन्सर आलेलं आहे कॅल्क्युलेटरवर 8,000. म्हणजेच तुम्हाला 60,000 जर 60,000 जर तुम्ही सेल केला तर तुम्हाला प्रॉफिट लेवल तुमची असणार आहे 8,000 रुपये. थोडेसे हे कंजेस्टेड झाले, पण आय होप तुम्हाला व्यवस्थित समजतील. अशा पद्धतीने हे दोन्हीही फॉर्म्युले आपण वापरलेले आहेत. रिक्वायर्ड सेल्सचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो, आणि डिझायर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सेल्स इंटू पी व्ही रेशो मायनस फिक्स्ड कॉस्ट. तर अशा पद्धतीने हे 5 फॉर्म्युले आहेत. याच्या व्यतिरिक्त एक फॉर्म्युला अजून यामध्ये येऊ शकतो MOSचा, मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी मी आता याच्या पुढच्या प्रॉब्लेममध्ये दाखवते. ठीक आहे. ओके. मार्जिनल कॉस्टिंगचा थोडासा अजून एक वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेमही परीक्षेत येतो. म्हणजे याआधी जो शिकवला तो आणि हा प्रॉब्लेम कधी कधी एकमेकांना ऑर येतो, तर कधी कधी क्वेश्चन नंबर 4मध्ये तो आणि क्वेश्चन नंबर 5मध्ये हा, म्हणजे 2 ठिकाणी मार्जिनल कॉस्टिंगही बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला आहे. सो आपण दोन्हीही मेथड शिकून ठेवलेल्या गरजेच्या आहेत. जवळजवळ सारखं आहे, फक्त पी व्ही रेशो काढताना आपल्याला थोड्याशा वेगळ्या फॉर्म्युलाची गरज आहे. दॅट्स इट. बाकी सेम प्रॉब्लेम, सेम काही पुढचे फॉर्म्युले तर ऑलमोस्ट सेम आहेत, तुमच्या लक्षात येईलच. आता त्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे बघा. इथं ॲज अ कॉस्ट अकाउंटंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट पी व्ही रेशो ब्रेक इव्हन पॉईंट, तेव्हा सारखंच आहे. प्रॉफिट वेन सेल्स आर 1,80,000 अँड सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट 12,000, आणि इथे 5वं दिलेलं आहे मार्जिन ऑफ सेफ्टी इन 2022. म्हणजे असे 5 फॉर्म्युले फिक्स तुम्हाला या प्रश्नामध्ये येणारच आहेत. पण मग आधीच्या प्रॉब्लेममध्ये आणि ह्या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे? तर त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये आपल्याला सेल्स दिला होता पर युनिट, व्हेरिएबल कॉस्ट दिली होती आणि फिक्स्ड कॉस्ट दिली होती. त्याच्या बेसिसवर आपल्याला हे सगळं त्यांनी काढायला सांगितलं होतं. इथे मात्र आपल्याला इन्फॉर्मेशन देताना 2 इयर्सची 2 पिरियड्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, 2021 आणि 2022. 2021ला सेल झाला आहे 1,20,000, त्यावर्षी प्रॉफिट होता 8,000चा, आणि 2022मध्ये प्रॉफिट सेल झाला आहे 1,40,000 आणि त्यावेळेला प्रॉफिट आहे आपला 13,000चा. दोन्हीही इयर्समध्ये प्रॉफिट झालेला आहे. कधी कधी एका वर्षी प्रॉफिट, एका वर्षी लॉसही दाखवला जातो. तर अशा पद्धतीने दिलेली इन्फॉर्मेशन ही जर अशी कंपॅरेटिव्ह 2 पिरियड्समधली दिली असेल तर इथे तुमचा पी व्ही रेशोचा फॉर्म्युला बदलेल. आधीच्या मेथडमध्ये आपण पी व्ही रेशोचा फॉर्म्युला घेतला होता कॉन्ट्रिब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. पण जर कंपॅरेटिव्ह अशा 2 पिरियडमधली इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर तो फॉर्म्युला युटिलाइज होणार नाही, कारण तिथं कॉन्ट्रिब्युशनच काढायचा इथं प्रश्न येत नाही. कॉन्ट्रिब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100, सेल्स तर चला आहे, पण कॉन्ट्रिब्युशन तुम्ही कसं काढणार? कारण कॉन्ट्रिब्युशनसाठी पुन्हा तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट लागते. सो आता इथे कंपॅरेटिव्हली
2 इयरचं कंपॅरिझन दिलं असेल, 2 पिरियड्सची इन्फॉर्मेशन दिली असेल, तर आपल्याला पी व्ही रेशोचा फॉर्म्युला काढताना, म्हणजे इथे कॉन्ट्रीब्युशनकडे तुम्हाला जायचंच नाही आहे, पी व्ही रेशोचा फॉर्म्युला काढताना पी व्ही रेशो इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने येईल, चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. चेंज इन प्रॉफिट म्हणजे काय, तर 2 वर्षीच्या प्रॉफिटमध्ये चेंज म्हणजे काय, डिफरन्स काय आहे. 13,000 आणि 8,000तला डिफरन्स जर विचारात घेतला तर किती आला, 5,000, 5,000चा डिफरन्स आहे. आणि दोन्ही पिरियडमधला जर सेल्समधला डिफरन्स जर विचारात घेतला तर तो आहे किती, 1,20,000 आणि 1,40,000, म्हणजे बरोबर 20,000चा डिफरन्स इथं आपल्याला बघायला मिळतो आहे. आता 5,000 डिवायडेड बाय 20,000 इंटू 100 याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तर त्याचं उत्तर काय येईल बघा, 5,000 डिवायडेड बाय 20,000 इंटू 100 किती येते उत्तर, कॅल्क्युलेटरवर करून बघा. ते उत्तर आलेलं आहे किती, 25%. म्हणजे इथे आपल्याला पी व्ही रेशो मिळालेला आहे तो आहे किती, 25%, 25%. आता त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे BEP. तुम्ही म्हणाल काय BEPचा फॉर्म्युला जो मागच्या वेळेला वापरला तोच वापरू, पण आता गंमत अशी आहे, BEPचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय आयदर कॉन्ट्रीब्युशन किंवा पी व्ही रेशो. पण या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फिक्स्ड कॉस्ट दिलेली नाही आणि म्हणूनच आपल्याला आधी फिक्स्ड कॉस्ट काढून घ्यावी लागेल आणि फिक्स्ड कॉस्ट काढल्यानंतरच तुम्हाला ब्रेक इवन पॉईंट काढता येणार आहे. म्हणजे आता पी व्ही रेशो काढला, BEP काढायचा आहे. BEPचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो, पण इथं फिक्स्ड कॉस्ट दिलेली नाही आहे. सो आपण BEPसाठी पहिलं फिक्स्ड कॉस्ट काढून घेऊ. म्हणून आपल्याला स्टेप नंबर 2मध्ये जाताना काय करावं लागणार आहे, फिक्स्ड कॉस्टकडे जावं लागणार आहे. फिक्स्ड कॉस्टचा फॉर्म्युला आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. तर इथे फिक्स्ड कॉस्टचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो मायनस प्रॉफिट. आता आपण काय करूयात, फिक्स्ड कॉस्टसाठी 2021च्या हिशोबाने पण जाऊयात आणि 2022च्या हिशोबाने पण जाऊयात. दोन्हीचं उत्तर सेम आलं पाहिजे, म्हणजे आपली फिक्स्ड कॉस्ट दोन्ही सिच्युएशनमध्ये सेमच आली पाहिजे. आता जर आपण 2021ला विचारात घेतलं तर 1,20,000चा सेल आहे, त्यावेळेस आपला प्रॉफिट 8,000 झाला आहे. म्हणजे सेल्सच्या जागी 1,20,000 येतील. पी व्ही रेशो तर आपला फिक्स आहे 25% आणि मायनस प्रॉफिट 8,000 येईल. जर आपण 2022चं कॅल्क्युलेशन वापरलं तर तिथे सेल येईल 1,40,000 आणि प्रॉफिटच्या जागी येईल 13,000. पी व्ही रेशो तर सेमच आहे. दोन्हीचं उत्तर सेम आलं पाहिजे. बघूयात आपण काय होतं आहे. 2021ची इन्फॉर्मेशन जर मी वापरली तर 1,20,000 इंटू 25% मायनस त्या वर्षीचा प्रॉफिट किती होता आपला 8,000 आणि 2022ची इन्फॉर्मेशन वापरली तर 1,40,000 इंटू 25% मायनस 13,000. बघा बरं दोन्हीची उत्तरं सेम येतात का, कॅल्क्युलेशन करून बघा. दोन्हीचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं असेल तर दोन्हीची उत्तरंही किती आलेली आहेत, 22,000 आलेली आहेत. दोन्हीचं उत्तर हे 22,000 आहे. म्हणजे बघा 1,20,000च्या 25% 30,000, 30,000तून 8,000 गेले 22 आणि 1,40,000च्या 25% 35,000, 35,000 मायनस 13 इज इक्वल टू 22. म्हणजे आपलं फिक्स्ड कॉस्ट आलेली आहे आता किती, 22,000 रुपये.
फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू 22,000 आपल्याला मिळालेले आहेत. याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये करायचं आहे आत्ता जे त्यांनी विचारले ब्रेक इव्हन पॉईंट है ना, BEP आपल्याला हवा आहे. ब्रेक इव्हन पॉईंट BEPचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फिक्स्ड कॉस्ट जी आत्ता आपण मिळवली आहे डिवायडेड बाय PV रेशो. आता जर नुसती BEP सांगितलं तर ते तुम्ही रुपीजमध्येच कन्सिडर करा है ना, रुपीजमध्येच सांगितली. मग फिक्स्ड कॉस्ट होती आपली किती, 22,000 आणि 25% हे आपलं काय आहे, PV रेशो आहे. याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं 22,000 डिवायडेड बाय 25% तर उत्तर येते 88,000. म्हणजे आपला ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे ते किती आहे, 88,000 आहे. याच्यानंतरचा फॉर्म्युला आपल्याला काय हवं आहे, याच्यानंतर प्रॉफिट व्हेन सेल्स आर ₹1,80,000. जर 1,80,000 आपण सेल केला तर आपल्याला किती प्रॉफिट मिळाला पाहिजे. म्हणजेच इथे काय आहे, डिझायर प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल आधीच्या प्रॉब्लेममध्ये पण आपण हे काढलेलं आहे. डिझायर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, तर डिझायर प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो मायनस फिक्स्ड कॉस्ट. सेल्स किती आहे, म्हणजे आता डिझायर प्रॉफिटसाठी केलेला सेल हा 1,80,000 सेल कन्सिडर करायचा जो क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, इंटू 25% मायनस फिक्स्ड कॉस्ट. आपली प्रत्येक प्रॉब्लेममध्ये म्हणजे पूर्ण सिक्वेन्समध्ये सेम असणार आहे ती म्हणजे 22,000. याचं जे काही उत्तर येईल हा आहे आपला डिझायर प्रॉफिट. जर आपला सेल हा 1,80,000चा झाला तर मिळणारा प्रॉफिट असेल. याचं कॅल्क्युलेशन करून बघा, 23,000 तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजेच 1,80,000चा सेल केला तर तुमचा डिझायर प्रॉफिट हा 23,000 असेल. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट 12,000. म्हणजे इथे रिक्वायर्ड सेल्सचा फॉर्म्युला वापरायचा. वरचाच फॉर्म्युला थोडा उलटा सुलटा करून रिक्वायर्ड सेल्सचा फॉर्म्युला, रिक्वायर्ड सेल्स इज इक्वल टू, रिक्वायर्ड सेल्सचा फॉर्म्युला काय होता आपला, रिक्वायर्ड सेल्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट डिवायडेड बाय PV रेशो. फिक्स्ड कॉस्ट किती, 22,000. डिझायर प्रॉफिट म्हणजे प्रश्नात दिलेला प्रॉफिट तो होता आपला 12,000 आणि डिवायडेड बाय PV रेशो आहे आपला किती, 25% फिक्स आहे. म्हणजे या दोन्हीची ॲडिशन करून जर तुम्ही 25% जर डिवाइड केलं तर तुम्हाला उत्तर मिळते 1,36,000. म्हणजेच तुम्हाला जर 12,000 कमवायचे असतील तर तुम्हाला सेल करायचा आहे 1,36,000चा. आता लास्ट MOS म्हणजेच मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला खूप सोपा आहे. तो फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू टोटल सेल्स मायनस BEP सेल्स. मग आता हे दोन्ही वर्षांसाठी बघा, 2021साठी पण ही उत्तर वेगळे येते आणि 2022साठी पण येणारं उत्तर हे वेगवेगळं आहे. टोटल सेल्स जर विचारात घेतले 21मध्ये 1,20,000 आहेत आणि BEP सेल्स आपण काढलेत बघा 88,000. याचं उत्तर. आणि 2022मध्ये टोटल सेल किती होते प्रश्नात बघा, ते आहेत 1,40,000. 1,40,000 मायनस 88,000. या दोन्हींची जी उत्तरं आलेली आहेत, 2022चं उत्तर आपलं येतं आहे मार्जिन ऑफ सेफ्टीचं उत्तर 1,20,000 मायनस 88. म्हणजे 88 म्हणजे
हे 12 आणि हे 20 किती 32,000 आणि हे 12 आणि हे 40 म्हणजे किती 12 आणि 40 म्हणजे 52,000. हे दोन्ही वर्षांचे आपले काय आहेत मार्जिन ऑफ सेफ्टी आहेत. हे फॉर 21 अँड दिस इज फॉर 22. इथे आपला प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा असतो. आता इथे तुम्ही प्रॉपर लाईनिंग वगैरे देऊन व्यवस्थित तिथे दाखवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक उत्तराला तुम्हाला बॉक्स करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला उत्तर हायलाईट करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम असणार आहे. तर आता मी आत्तापर्यंत तुम्हाला कॉस्टशीट दाखवली आणि मार्जिनल कॉस्टिंगचे दोन्ही प्रॉब्लेम दाखवले. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चन नंबर 2मध्ये येणारी थेरेटिकल क्वेश्चनची लिस्ट मी तुम्हाला देते. याच्या बेसिसवर तुम्ही 100% पास होऊ शकता. पण अजूनही 2 टॉपिक आहेत जे जर तुम्ही केले तर मग तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकता. तो चॅप्टर आहे बजेटरी कंट्रोलचा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मटेरियल कॉस्टिंगचा प्रॉब्लेम करावा लागेल. पण आता तुम्हाला फक्त माझा उद्देश होता की या व्हिडिओ थ्रू तुम्हाला फक्त ॲटलिस्ट पासिंग तरी करून द्यायचं. जर तुम्हाला ते दोन्ही चॅप्टर हवे असतील तर तुम्ही मला तसं कळवाल तर मग मी तुम्हाला त्याचेही व्हिडिओ बनवून देईन. पण सध्या या व्हिडिओच्या बेसिसवर ॲटलिस्ट तुम्ही पासिंग नक्की करू शकता. ठीक आहे. चला आता आपण इथे थांबतो आहे.